रायगड जिल्ह्यातील महाड शिवकालीन इतिहासाने नटलेला तालुका, रायगड किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र। मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे महाडमध्ये सुरक्षिततेला नवी दिशा। नदीकाठ संरक्षण भिंती, ड्रेनेज ॲक्शन प्लॅन आणि पूरपूर्व सूचना प्रणाली, औद्योगिक गावांसाठी पाणी, वीज, रस्ते आणि स्वच्छता सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्या। नदीपासून डोंगरापर्यंत संवर्धनाची यशस्वी कामे सुरू। महाडमधल्या महिला बचत गटांनी अर्थकारणात नवी उंची गाठली। स्मार्ट क्लासरूम, ई लायब्ररी आणि डिजिटल लॅब बस, शिक्षण अधिक आधुनिक। रोजगार आणि कौशल्य विकासासाठी नवी केंद्रे उभी राहत आहेत। गावात सुरक्षितता, सुविधा आणि शिक्षणात मोठा बदल, हीच महाडची नवी ओळख। महाड इतिहासाच्या पायावर उभा राहत आधुनिक सुविधांसह पुढे जात आहे। माझे नाव गंभीराम दत्तात्रय लिमकर, मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा बारसगाव, ग्रामपंचायत बारसगाव। आमच्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसगाव या ठिकाणी लहान प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांच्या सर्व सोयी सुविधा शाळेत उपलब्ध आहेत। तसेच शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या बहुतेक सोयीसुविधा ह्या ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। शाळेसाठी रॅम्पला फरशी घालणे, वर्गांना फरशी घालणे, तसेच स्टेज तयार करणे, पाण्याची सोय करणे इत्यादी अशा अनेक सोयी ग्रामपंचायत बारसगावमार्फत शाळेला पुरवण्यात आलेल्या आहेत। ग्रामपंचायतच्या अनुषंगाने शाळेत वेगवेगळ्या बरेच उपक्रम राबवले जातात आणि प्रत्येक बाबतीत ग्रामपंचायतीचं अतिशय उत्तम सहकार्य शाळेला लाभतं आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळा अतिशय चांगलं प्रगती करत आहे। नमस्ते, माझे नाव जनार्दन रामचंद्र गोसावी, ग्रामपंचायत चांबारकी प्रशासक म्हणून मी इथे काम करत आहे। ग्रामपंचायत चांबारकीची तसे रचना शिवकालीन आहे। ग्रामपंचायत चांबारकी नांदीमध्ये चांबारगड म्हणून आहे। इथे ग्रामपंचायतीच्या बाबतीत शाळा आमची डिजिटल झालेली आहे। तसेच गावामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत। पुन्हा या गावची एक गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी जागा आहे, ती जवळजवळ 2 हेक्टर आहे। त्या 2 हेक्टरमध्ये आम्ही जवळजवळ 5000च्या आसपास वृक्ष लागवड केलेली आहे आणि त्यांचं नुसतेच वृक्ष लागवड नाही तर त्यांचं संगोपन देखील केलेलं आहे। तसंच या गावामध्ये गावची एकूण लोकसंख्या 2462 आहे, परंतु सद्यस्थिती लोकसंख्या इथे 5000 आहे। कारण शहराच्या लगत असल्यामुळे ते भाडेकरू लोकसंख्या पण खूप असल्यामुळे 5000च्या आसपास आहे।